Good afternoon, all of you. Now, in last lecture, we started the secondary development. Secondary development मध्ये आपण लास्ट टाइम बघितलेलं होतं की कॅम्बियम कशा पद्धतीने सेकंडरी डेव्हलपमेंट मध्ये इन्व्हॉल्व असतं. सुरुवातीला कॅम्बियम जो आहे तो फक्त इंट्राव्हस्क्युलर कॅम्बियम असतो, पण नंतर जेव्हा कॅम्बियम डेव्हलप होते, मी या पद्धतीने दाखवलो तुम्हाला, हे अशी कॅम्बियम डेव्हलप होते आणि इंटरव्हस्क्युलर कॅम्बियम जेव्हा फॉर्म होते तर तेव्हा त्या कॅम्बियमला आपण नाव देतो कॅम्बियल रिंग. कारण पहा, कम्प्लिटली रिंग फॉर्म मध्ये या ठिकाणी कॅम्बियम रिंग फॉर्म झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे कॅम्बियम जो आहे ज्यामध्ये सुरुवातीला इंट्राव्हस्क्युलर कॅम्बियम जी एलॉंगेट होईल आणि इंटरव्हस्क्युलर कॅम्बियम फॉर्म करेल, म्हणजेच व्हस्क्युलर कॅम्बियम फॉर्म करेल, ज्याच्यामुळे जो लेअर त्या ठिकाणी तयार होतो ज्याला आपण काय म्हणतो कॅम्बियम रिंग. म्हणजे सेकंडरी डेव्हलपमेंट मध्ये सर्वात पहिली ऍक्टिव्हिटी जी असते ती काय असते, दॅट इज फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम रिंग. ठीक आहे, आणि कॅम्बियम रिंग फॉर्मेशन म्हणजेच नेमकं काय आहे, तर देर इज फॉर्मेशन ऑफ व्हस्क्युलर कॅम्बियम. त्या ठिकाणी काय होते, व्हस्क्युलर कॅम्बियम फॉर्म होते. त्याच्यानंतर आफ्टर दॅट देर इज ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम रिंग. ह्याच कॅम्बियम रिंगची ऍक्टिव्हिटी होते. ह्या कॅम्बियम रिंगची ऍक्टिव्हिटी कशी होते, मग समजा टुवर्ड्स झायलेम, सी या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. सी, मी हा रेडियल पार्ट काढतो, हे मध्ये कॅम्बियम आहे आणि पुढे इथं इंटरव्हस्क्युलर कॅम्बियम तयार झालेली आहे. हा खालचा पार्ट जो आहे दॅट इज वी कॉल झायलेम आणि वरतीला पार्ट आपण त्याला काय म्हणतो फ्लोएम. ठीक आहे, मग हे आर द ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम रिंग. इथं कॅम्बियम रिंगची ऍक्टिव्हिटी आहे. हे जे हा जो कॅम्बियम आहे ना, हा खालच्या साईडला या पद्धतीने नवीन लेअर तयार करेल. ठीक आहे, तर सुरुवातीचा जो झायलेम होता, मग आता याला मी म्हणेल प्रायमरी झायलेम. ठीक आहे, नवीन जो झायलेम तयार झाला बिकॉज ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम, कॅम्बियमच्या ऍक्टिव्हिटीद्वारे, तर या नवीन झायलेमला आपण नाव देतो दॅट इज सेकंडरी झायलेम. सिमिलरली ज्या पद्धतीने झायलेमच्या साईडला हा ऍक्टिव्हिटी करून काय करतो, एक नवीन लेअर तयार करतो, तसंच फ्लोएमच्या साईडला पण अशा पद्धतीचा एक नवीन लेअर तो तयार करतो. जेव्हा तो फ्लोएमच्या साईडला नवीन लेअर तयार करतो तेव्हा जुना फ्लोएम जो आहे तर तो असतो प्रायमरी फ्लोएम आणि नवीन तयार झालेला फ्लोएमचा लेअर जो आहे तर त्याला आपण म्हणतो दॅट इज अन सेकंडरी फ्लोएम. समजतंय? दिस इज वी कॉल्ड ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम ऑर द कॅम्बियम रिंग. ठीक आहे, जेव्हा कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी या पद्धतीने होतो तेव्हा सेकंडरी डेव्हलपमेंट केली जाते. म्हणजे एक प्रकारे आपण स्टेपचा विचार जर केला तर सुरुवातीला तुमचं व्हस्क्युलर कॅम्बियम फॉर्म होईल. व्हस्क्युलर कॅम्बियम फॉर्म झाला म्हणजे काय होईल, कॅम्बियम रिंग तयार होईल आणि कॅम्बियम रिंग नंतर काय होईल, देर इज अन ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम रिंग और ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम. आणि कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी काय आहे, कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी काय आहे सांगा, मी आताच बोललो तुम्हाला. Secondary growth. Formation of secondary xylem, formation of secondary xylem and secondary phloem, that is secondary growth. मग इथं काय होईल, ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम ने काय होईल, फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम रिंग, सेकंडरी झायलेम अँड सेकंडरी फ्लोएम. एक प्रकारे आपण त्याला म्हणतो दॅट इज सेकंडरी डेव्हलपमेंट. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. इन शॉर्ट मी तुम्हाला सेकंडरी डेव्हलपमेंट सांगितलेली आहे. आता हे पॉइंट्स आपण वन बाय वन काय करूया, आपल्या स्लाइड शो मध्ये पाहूया. आता तुम्हाला ऑलरेडी माहित आहे की कॅम्बियम इज अ मेरिस्टेमॅटिक लेअर बिकॉज इट हॅव्हिंग द ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन.
त्याच्यामध्ये डिव्हिजनची ॲबिलिटी असते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मेरिस्टेमॅटिक लेअर म्हणतो. ठीक आहे. इट इज द मेरिस्टेमॅटिक लेअर रिस्पॉन्सिबल फॉर कटिंग ऑफ व्हस्क्युलर टिश्यू दॅट इज झायलेम अँड फ्लोएम. आणि कटिंग करून काय करेल तो, दॅट इज प्रायमरी झायलेम, प्रायमरी फ्लोएम. या पद्धतीने कन्व्हर्जन त्याचं सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम मध्ये करेल. द यंग स्टेम इट इज प्रेझेंट इन पॅचेस. यंग स्टेम मध्ये कशाच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, पॅचेसच्या फॉर्म मध्ये दिसते तुम्हाला. पहा इथं, इथं पॅचेस दिसतात झायलेम आणि फ्लोएमचे. परंतु जेव्हा सेकंडरी डेव्हलपमेंट होते, पहा इथं पॅचेस नाहीये, तर रिंग आहे पूर्ण. आर यू सीन हियर, दिसते तुम्हाला क्लिअरली. इथं पूर्ण काय आहे, देर इज अन रिंग. ठीक आहे. पण इथं कसं होतं, इथे पॅचेस होते. मग in the young state it is present in the patches as in single layer between xylem and phloem. Later it forms a complete ring. नंतर ते काय करेल, complete ring तयार करेल. फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम रिंग. आता काय होईल, कॅम्बियम रिंग फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलं. तर कॅम्बियम कुठे, कॅम्बियम रिंग फॉर्मेशन मध्ये जी रिंग फॉर्म होते ती मध्ये, म्हणजे दोन मस्क्युलर बंडलच्या मध्ये जिथे मेड्युलरी रेज असतात, हे आपण ऑलरेडी अनाटॉमी मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. मग ह्या मेड्युलरी रेज मध्ये काय होतं, इथं रिंग दोन मस्क्युलर बंडल जॉईन करण्याचं काम करतं. इन डायकॉट स्टेम सेल्स ऑफ कॅम्बियम प्रेझेंट बिटवीन प्रायमरी झायलेम अँड प्रायमरी फ्लोएम. ठीक आहे. हे तुम्हाला माहित आहे, ज्याला आपण काय म्हणतो, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. याला आता रिपीट करण्याची गरज नाही. सेकंड पॉइंट काय याच्यामध्ये, सेल ऑफ मेड्युलरी सेल्स adjoining this intrafascicular cambium becomes meristematic and form interfascicular cambium. पुढे काय करतो, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम फॉर्म करेल, म्हणजे रिंग फॉर्म करतं. हे तुम्हाला दिसतंय, हे तुम्हाला ऑलरेडी स्ट्रक्चर काढून दाखवले. जसे कंटिन्युअस रिंग ऑफ कॅम्बियम इज फॉर्म. ठीक आहे. म्हणजे आता फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम रिंग झाली. एकदा की कॅम्बियम रिंग फॉर्म झाली तर पुढचे काय असते, तुम्ही बोला चला. ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम रिंग फॉर्मेशन झालं तर पुढे काय होईल, ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम. कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी आहे. व्हेरी गुड. कॅम्बियम रिंगची ऍक्टिव्हिटी आहे. तुमच्या समोर तोच पॉइंट आहे, पहा आता. येस सर. मग इथं कॅम्बियम रिंगची ऍक्टिव्हिटी कशी होते पहा. ती कॅम्बियम रिंग बिकम्स ऍक्टिव्ह अँड कट ऑफ न्यू सेल्स. काय करेल, तसंही तो मेरिस्टेमॅटिक आहे आणि मेरिस्टेमॅटिक मध्ये डिव्हिजनल ॲबिलिटी असते, म्हणून तो काय करेल, नवीन सेल तयार करेल. बोथ टुवर्ड्स इनर अँड आउटर साइड. इनर आणि आउटर दोन्ही साइडला. जर इनर साइडला होत असेल म्हणजे दिस सेल कट ऑफ टुवर्ड्स द पिथ मॅच्युअर इनटू सेकंडरी झायलेम. जे सेल्स टुवर्ड्स पिथ कडे कट ऑफ झाले तर ते काय होतात, मॅच्युअर्ड इनटू द सेकंडरी झायलेम. द सेल्स कट ऑफ टुवर्ड्स पेरिफेरी. जर पेरिफेरी कडे कट ऑफ झालं तर मॅच्युअर्स इनटू सेकंडरी फ्लोएम. ठीक आहे. ते पुढे काय होईल, सेकंडरी फ्लोएम तयार होईल. सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम या पद्धतीने तयार होतं. मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलंय. कॅम्बियम इज मोर ऍक्टिव्ह ऑन द इनर साइड दॅन ऑन दी आउटर. हे ध्यानात ठेवा, हा स्टेटमेंट महत्वाचा आहे. या स्टेटमेंट वरती प्रश्न असू शकतो. AIPMT मध्ये विचारलेला प्रश्न आहे. कॅम्बियम इज मोर डॅश डॅश ऑन दी इनर साइड दॅन दी आउटर साइड, असा प्रश्न होता. तर कॅम्बियम इज मोर ऍक्टिव्ह ऑन दी इनर साइड दॅन दी आउटर साइड. ठीक आहे. ऍज अ रिझल्ट मोर सेकंडरी झायलेम इज प्रोड्युस्ड. कारण इनर साइडला तो कसा आहे, ऍक्टिव्ह आहे. आणि इनर साइडला काय आहे, इनर साइडला देर इज प्रेझेन्स ऑफ झायलेम. म्हणून ऍज अ रिझल्ट मोर सेकंडरी झायलेम इज प्रोड्युस्ड दॅन सेकंडरी फ्लोएम अँड सून फॉर्म ए कॉम्पॅक्ट मास. आणि पुढे जाऊन काय होईल, एक कॉम्पॅक्ट मास तयार केलं जाईल. समजतंय का स्टेटमेंट तुम्हाला? स्टेटमेंट समजतंय? हो सर. येस सर. येस सर. तर कॅम्बियम इनर साइडला जास्त ऍक्टिव्ह असल्या कारणानं जास्त प्रमाणामध्ये सेकंडरी झायलेम प्रोड्यूस होईल ऍज कम्पेअर टू सेकंडरी फ्लोएम. कारण आउटर साइडला कॅम्बियम कमी ऍक्टिव्ह असतो, पण कसा असतो तो, कमी ऍक्टिव्ह असतो. ज्यामुळे इनर साइडचं मास हा कॉम्पॅक्ट असतो ऍज कम्पेअर टू आउटर साइड. तुम्ही एखादा स्टेम कट करा आणि तुम्ही पहा, इनर साइड कॉम्पॅक्ट दिसेल आणि आउटर साइड जो आहे तो लूज दिसेल. याचं कारणच हा आहे मेन. काय, तर इनर साइडचे जे काही सेल्स आहेत कॅम्बियमचे ते मोर ऍक्टिव्ह असतात ऍज कम्पेअर टू आउटर साइड. ठीक आहे. पुढे प्रायमरी अँड सेकंडरी फ्लोएम गेट ग्रॅज्युअली क्रश्ड. काय होईल, प्रायमरी अँड सेकंडरी
फ्लोएम गेट ग्रॅज्युअली क्रश ड्यू टू कंटिन्यूड फॉर्मेशन. कंटिन्युअस फॉर्मेशन असल्या कारणाने प्रायमरी आणि सेकंडरी फ्लोएम काय होत जाईल, क्रश होत जाईल. गेट ग्रॅज्युअली क्रश अँड accumulation ऑफ सेकंडरी झायलेम. कंटिन्यूड primary flame get gradually crushed due to the continued formation and accumulation of secondary xylem. ठीक आहे. However, primary xylem remains intact. कारण मी तुम्हाला सांगितलं ऍक्टिव्ह नेचर. इन और अराउंड दी सेंटर. हे सेंटरच्या मध्ये, इन किंवा सेंटरच्या अराउंड हे कसं असेल, ऑलवेज इंटॅक्ट असेल. इट इज ऑलवेज इंटॅक्ट. ठीक आहे. ऍट सम प्लेसेस कॅम्बियम फॉर्म्स ए नॅरो बँड ऑफ पॅरेन्कामा. काही प्लेसेस मध्ये कॅम्बियम नॅरो बँड ऑफ पॅरेन्कामा फॉर्म करतो. काय करतो, पॅरेन्कामा. आता मला सांगा की वस्कुलार बंडलच्या मध्ये, दोन वस्कुलार बंडलच्या मध्ये जे पॅरेन्कामॅटस सेल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, चला बोला पटकन. What we call them? हे पाहिजे फिगर मध्ये दाखवतो मी. इथे जे पॅरेन्कामॅटस सेल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, मेडुलरी. हा, दॅट इज कॉल्ड एज मेडुलरी रेज. आता Medullary. याच पॅचेस मध्ये नवीन, याच पॅचेस मध्ये कॅम्बियम जो आहे तो नवीन एक नॅरो बँड तयार करेल. असं नवीन नॅरो बँड तयार करेल ज्याच्यामुळे तो नेचर, तो पार्ट कॉम्पॅक्ट होत जाईल. तर तो मेडुलरी रेज मध्ये तयार झालेला, म्हणून ते नवीन झालेला जो बँड असेल, दॅट बँड इज कॉल्ड एज सेकंडरी मेडुलरी रेज. जसं झायलेम आणि फ्लोएम कडे फॉर्मेशन होतं ना, त्याच पद्धतीने या ठिकाणी फॉर्मेशन आहे. ठीक आहे. मग इथं जे मेडुलरी रेज साठी हे जे कॉम्पॅक्ट नेचर फॉर्म केला जातो, तर त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी मेडुलरी रेज. जसं सेकंडरी झायलेम, सेकंडरी फ्लोएम तयार होतं, तसं सेकंडरी मेडुलरी रेज सुद्धा तयार केलं जातं. समजलंय तुम्हाला मेडुलरी रेज फॉर्मेशन? हो सर. हा, Yes, sir. Yes, sir. ओके. हो सर. आता हे झालं अबाउट दी सेकंडरी डेव्हलपमेंट. सेकंडरी डेव्हलपमेंट होत असताना या ठिकाणी रिंग्स फॉर्म होतात. पहा रिंग्स. आता तुम्हाला तुमच्या समोर जो फिगर दिसते नाही, जी फिगर तुमच्या समोर आहे, क्लिअरली दिसते तुम्हाला. पहा, तर पाहिल्यानंतर सरळ सरळ वाटतंय स्टेम कट केलेला आहे. मोठा स्टेम होता त्याला कट केलेला दिसतंय तुम्हाला. हो सर. Oh, sir. हा, हो सर. Yes, Yes, sir. sir. पहा आता या Yes, sir. स्टेमला इथं रिंग्स Yes, sir. दिसत आहेत तुम्हाला. रिंग्स, हे रिंग्स दिसत आहेत. ठीक आहे. ह्या रिंग्सला आपण ऑटम वूड किंवा स्प्रिंग रिंग आणि ऑटम रिंग असं म्हणतो. स्प्रिंग रिंग अँड ऑटम रिंग. ठीक आहे. यांनाच दुसरं नाव ऑटम वूड अँड स्प्रिंग वूड असं म्हटलं जातं. आता या रिंगचं फॉर्मेशन कसं झालं, बिकॉज ऑफ द सेकंडरी डेव्हलपमेंट, हे तुम्हाला कळलं. पण आता मग या रिंग्स मध्ये पण डिफरन्सिएशन होतात. आता तुम्ही पहा, जिथं ऑटम नाव लिहिलेलं आहे तो काहीसा डार्क दिसतोय ऍज कम्पेअर टू स्प्रिंग. बरोबर आहे? हो सर. हा. Sir. आता या मागचं कारण पहा. आता मेनी फिजिओलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कंट्रोल द ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम. सेकंडरी डेव्हलपमेंट मध्ये कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे. ठीक आहे. परंतु ह्या कॅम्बियमच्या ऍक्टिव्हिटी वरती फिजिओलॉजिकल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काय करतात, अफेक्ट करत असतात. ठीक आहे. तर इन स्प्रिंग सीझन, ध्यानात ठेवा, इन स्प्रिंग सीझन कॅम्बियम इज व्हेरी ऍक्टिव्ह. स्प्रिंग सीझन मध्ये काय होतं, कॅम्बियम खूप जास्त ऍक्टिव्ह असतं. कॅम्बियम इज व्हेरी ऍक्टिव्ह. ठीक आहे. अँड प्रोड्युसेस मेनी झायलरी एलिमेंट्स. ते काय करतात, जास्त झायलरी एलिमेंट्स फॉर्म करतात. हॅव्हिंग वेसल्स, ज्याला काय असतं, वेसल्स असतं विथ वायडर कॅव्हिटीज. ध्यानात ठेवा, इथल्या वेसल्स मध्ये कॅव्हिटीज मोठी असते, वायडर कॅव्हिटीज. असं मोठी कॅव्हिटी असलेले वेसल्स इथे फॉर्म केले जातात. ठीक आहे. आता हे जे मी तुमच्या समोर काढलंय, तर हाच तुमचा तो स्प्रिंग वूड आहे, जो तुम्हाला लाईट कलर मध्ये दिसतोय. ठीक आहे. आणि ही जी लाइनिंग मी तुम्हाला काढतो, इथं काढून दाखवतोय, तर हा डार्क कलर मध्ये दिसतोय. ठीक आहे. जे आहे तुमचं ऑटम वूड. मग स्प्रिंग वूड आणि ऑटम वूडला तुम्ही क्लिअरली जर बघितलं, तर ऑटम वूड जे आहेत ना,
तर ते डार्क तर आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कॅव्हिटीज कमी दिसत आहेत. परंतु स्प्रिंग वूड मध्ये तुम्हाला कॅव्हिटी जास्त दिसत आहेत. आणि ह्या कॅव्हिटीमुळेच खरं तर हा कसा आहे डार्क नाही, तर हा कसा आहे लाईट आहे. त्यामागचं मेन कारणच आहे. तर अशा प्रकारचे वूडला आपण काय म्हणतो स्प्रिंग वूड. सेकंड थिंग तुम्ही पहा, ऑटम वूड आणि स्प्रिंग वूड मध्ये फरक पहा तुम्ही. स्प्रिंग वूड आणि ऑटम वूड, इथं स्प्रिंग वूड जे आहे ना हा मोठा आहे आणि ऑटम वूड खूप थिन आहे. स्प्रिंग वूड मोठा आहे आणि ऑटम वूड खूप थिन आहे, म्हणजे छोटा. याचं कारण असं आहे की स्प्रिंग वूड फॉर्म जो झालाय त्यावेळेस कॅम्बियम हा ऍक्टिव्ह होता, कारण बिकॉज ऑफ स्प्रिंग सीझन मध्ये कॅम्बियम जास्त ऍक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे जास्त झालेले एलिमेंट फॉर्म झाले ज्यांचे वायडर वेसल्स आहेत. ठीक आहे. दॅट वूड इज कॉल्ड एज द स्प्रिंग वूड, विच इज ऑल्सो कॉल्ड एज द अर्ली वूड. ज्याला आपण काय म्हणतो अर्ली वूड म्हणतो, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ कंडक्शन. ते जास्त कंडक्शन साठी काय आहे रिस्पॉन्सिबल आहे. इट इज लाइटर इन कलर अँड हॅज लोअर डेन्सिटी. जो लाइटर कलरचा असतो म्हणजे त्याची डेन्सिटी काय असते कमी असते. दिस इज अबाउट द स्प्रिंग वूड. समजले तुम्हाला स्प्रिंग वूड? हो सर. आर यू अंडरस्टँड स्प्रिंग वूड? येस सर. हो सर. Yes, ओके sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, Okay. पुढे जाऊया आपण मग आता. तर आता तुम्ही ऑटम वूड पहा, त्याच्या विरुद्ध जा. स्प्रिंग सीझन मध्ये स्प्रिंग वूड फॉर्म होतो, तर ऑटम वूड कोणत्या सीझन मध्ये फॉर्म होईल? Autumn. विंटर सीझन मध्ये. ठीक आहे. कारण स्प्रिंग नंतर जो विंटर सीझन असतो ना, तर विंटर सीझन मध्ये कॅम्बियम लेस ऍक्टिव्ह होतो. कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी काय होते कमी, आणि फॉर्म्स फ्युअर झायलरी एलिमेंट. काय करतील मग कमी झायलरी एलिमेंट फॉर्म करतील. आणि त्यातल्या त्यात नॅरो व्हेसल्स आहेत. काय आहेत नॅरो व्हेसल्स आहेत. स्प्रिंग वूड मध्ये वायडर व्हेसल्स होते, तिथे कसे आहेत नॅरो व्हेसल्स आहेत. ठीक आहे. म्हणजे कॅव्हिटी कमी आहे. कॅव्हिटी कमी आहे. दिस वूड इज कॉल्ड एज ए ऑटम वूड. याला आपण काय म्हणतो ऑटम वूड. त्याला दुसरं नाव आहे लेट वूड. त्याला आपण नाव दिलं होतं अर्ली वूड. याला नाव देतोय आपण लेट वूड. ठीक आहे. इट इज डार्कर, जसं आपण पाहिलं, अँड हायर डेन्सिटी. त्याची डेन्सिटी कशी असते जास्त असते. दीज टू काइंड ऑफ वूड्स, हे दोन वूड्स स्प्रिंग वूड आणि ऑटो वूड, दॅट अपियर्स ऍज अल्टरनेट कॉन्सन्ट्रिंग रिंग. तुम्ही पाहताय अल्टरनेट, आधी ऑटम वूड आहे तर नंतर स्प्रिंग वूड आलं, मग ऑटम वूड नंतर स्प्रिंग वूड, मग परत ऑटम वूड परत स्प्रिंग वूड. या पद्धतीने पहा अल्टरनेट आहे. ठीक आहे. कॉन्सेंट्रिक रिंग कॉन्स्टिट्यूट अँड अॅन्युअल रिंग्स. मग हे जे अल्टरनेट फॉर्म मध्ये आलेले जे रिंग्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो अॅन्युअल रिंग. समजलंय? म्हणजे स्प्रिंग वूड कधी फॉर्म झालं होतं तर स्प्रिंग सीझन मध्ये, तर ऑटम वूड कधी फॉर्म झाला विंटर. ऑटम सीझन मध्ये, परत Winter. विंटर सीझन मध्ये, परत स्प्रिंग वूड स्प्रिंग सीझन मध्ये फॉर्म झालं, परत हा विंटर सीझन मध्ये. याचा अर्थ हे काय मेन्शन करतायत तर दीज रिंग्स आर फॉर्म्ड अॅन्युअली. प्रत्येक वर्षाला हे रिंग्स तुम्हाला पाहायला भेटतील. प्रत्येक वर्षाला काय होईल हे रिंग्स तुम्हाला पाहायला भेटतील. यावरून आपण वूड म्हणजे यावरून आपण त्या प्लांटची लाईफही मोजू शकतो, मेजर करू शकतो की किती जुना हा प्लांट आहे, किती वर्षाचा हा प्लांट आहे. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो अॅन्युअल रिंग्स. दीज टू रिंग्स आर कॉल्ड ऍज अॅन्युअल रिंग्स. मग अशा वूडला आपण काय नाव देतो किंवा अशा रिंग्सला आपण काय नाव देतो अॅन्युअल रिंग्स असं नाव देतो. ठीक आहे. सो दिस इज युज्ड एस्टिमेट द एज ऑफ ट्रीज. आता एज ऑफ ट्रीजचं एस्टिमेशन करणं याला काय म्हणतात दिस इज कॉल्ड एज द डेंड्रोक्रोनॉलॉजी. ध्यानात ठेवा, विचारलेला आहे हा प्रश्न. व्हॉट इज डेंड्रोक्रोनॉलॉजी. मग डेंड्रोक्रोनॉलॉजी काय आहे चला, व्हॉट इज डेंड्रोक्रोनॉलॉजी? गिव्ह मी द डेफिनेशन ऑफ डेंड्रोक्रोनॉलॉजी. अक्षरा खालकर, गिव्ह मी द डेफिनेशन. Age of tree. The process of Determine the knowing age of Estimate tree. the age of tree. हा, the process of determining the age of trees. ठीक है. और estimate the age of trees called as the dendrochronology. ठीक है. डेफिनेशन तुमच्या ध्यानात राहील तरच तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. सो दिस इज अबाउट द स्प्रिंग वूड अँड ऑटम वूड. आता दुसरा एक प्रकार आहे हार्ड वूड अँड सॅप वूड. पहा, जसं तुम्ही रिंग्स पाहता ना तसं तुम्ही स्टेमचं जर तुम्ही ट्रान्सफर सेक्शन घेतलं ना स्टेमचं, तर पहा बरोबर मध्यभागी इथं तुम्हाला दिसतंय तुमच्या समोर आहे
बरोबर मध्यभागी डार्क एरिया दिसतो आणि बाहेरचा लाईट एरिया दिसतो. पहा, पेरिफेरली लाईट एरिया दिसतो आणि मधला डार्क एरिया दिसतो. याच्यावर एक गोष्ट क्लिअर होते. पहा, जितकं लाईट एरिया असेल तिथं वेसल झायलरी एलिमेंट जास्त असतील. जितके झायलरी एलिमेंट जास्त असेल तितकं वेसल्स वाईड असतील, कॅव्हिटीज वाईड असतील. याचा अर्थ त्या एरियामध्ये जास्त कंडक्शन होईल. त्या एरियामध्ये जास्त कंडक्शन होईल. तेच तुम्ही मध्यभागी या तर त्या ठिकाणी त्या एरियाज मध्ये डार्क नेचर जास्त आहे. याचा अर्थ झायलरी एलिमेंट कमी आहे. त्यातल्या त्यात असलेल्या झायलरी एलिमेंटचा जो लुमेन आहे किंवा कॅव्हिटीज आहे ती नॅरो आहे. याचा अर्थ की जो मधला जो पार्ट येईल तर त्या पार्ट मध्ये कंडक्शन कमी होईल. बाहेरच्या पार्ट मध्ये कंडक्शन जास्त होतो, मधल्या पार्ट मध्ये कंडक्शन काय होतो, कमी केला जातो. म्हणून तो मधला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो हार्टवूड आणि जो बाहेरचा आहे त्याला आपण काय म्हणतो, सॅपवूड. चला पाहूया आपण दोघांना पण, हार्टवूड आणि सॅपवूड. Hardwood is hard, dead, dark brown, colored, highly lignified. Highly lignified म्हणजे याचा अर्थ समजून जायचं, हा पार्ट स्क्लेरेन्कॅम्बटस आहे. बरोबर ना. इथं डेड दिलंय आणि इथं दिलंय हायली लिग्निफाईड. याचा अर्थ हा पार्ट काय झाला, स्क्लेरेन्कॅम्बटस. ठीक आहे. हा. अँड नॉन फंक्शनल, आणि कसा आहे तो, नॉन फंक्शनल सेंट्रल पार्ट ऑफ सेकंडरी झायलेम. तो सेकंडरी झायलेमचा काय आहे, सेंट्रल पार्ट. ठीक आहे. ऑफ ओल्ड ट्रीज. ओल्ड ट्रीज मध्येच तुम्हाला हार्टवूड आणि सॅपवूड डिफरन्शिएशन करता येईल. पण जर यंग ट्री असेल तर तुम्हाला दोघांनाही डिफरन्शिएट करता येणार नाही. तर हार्टवूड ओल्ड ट्रीजच्या सेंटरला प्रेझेंट असतो. काय होईल कॅरेक्टर, हार्टवूड प्रेझेंट at the center of old trees. ठीक आहे. which is a secondary xylem. तो काय आहे, secondary xylem. आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक फीचर काय तयार होतो, which is non functional because, तो काय आहे, नॉन फंक्शनल आहे because it is hard, dead and highly lignified. समजतंय. तो नॉन फंक्शनल का आहे, कारण तो हार्ड आहे, डेड आहे आणि हायली लिग्निफाईड आहे. तुम्ही ओळखणार कसं, कसं की डार्क ब्राऊन कलर्ड आहे, त्यावरून तुम्ही काय करायचं, त्याला ओळखायचं. दिस इज अ हार्टवूड. ठीक आहे. पुढे चला हार्टवूडच्या प्रॉपर्टीकडे. द डार्क कलर इज ड्यू टू डिपोजिशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. डार्क कलर का झाला, याचं कारण दिलंय. डार्क कलर का झालं, बिकॉज द डिपोजिशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. काही ऑर्गॅनिक कंपाऊंड त्यामध्ये डिपॉझिट झाले. कोणते, टॅनिन्स, रेझिन्स, ऑइल्स, गम्स, aromatic substances, essential oils. भरपूर प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्सेस दिलेले आहेत. यावरती प्रश्न पण विचारलेला होता, त्याच्यामुळे सबस्टन्सेस ध्यानात ठेवा. हे जे सबस्टन्सेस आहेत हे सबस्टन्सेस त्या वूड मध्ये डिपॉझिट झालेले आहेत. ठीक आहे. आणि म्हणूनच त्याचा कलर कसा आहे, डार्क आहे. हेन्स इट्स कलर इज डार्क. ठीक आहे. These substances make it hard, durable and resistance to attack of microorganism and insect. हे सबस्टन्स काय करतं, हार्ड बनवतं, ड्युरेबल बनवतं आणि मायक्रो ऑर्गॅनिझम आणि इन्सेक्ट पासून रेजिस्ट करतो, त्यांच्या अटॅक पासून रेजिस्ट करतो. म्हणजे जर मायक्रो ऑर्गॅनिझम आणि इन्सेक्ट जर समजा इन्फेक्शन करू शकत असेल तर कुठे, फक्त एवढ्या पार्टवरती, फक्त एवढ्या पार्टवरती ते काय करू शकतात, इन्फेक्शन करू शकतात. त्याच्या आतल्या पार्टला इन्फेक्शन करू शकत नाही. इन द इनर पार्ट इट कॅन नॉट बी इन्फेक्ट. तो इन्फेक्शन करू शकत नाही. समजतंय. ठीक आहे. मग कारण काय आहे, तर हे सबस्टन्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे. फंक्शन मेकॅनिकल सपोर्ट टू स्टेम. हा मध्ये आहे म्हणून स्टेमला फंक्शन भेटलाय. साइडला असलेला सॅपवूड मेकॅनिकल सपोर्ट देत नाही. सपोर्ट कोण देतो, तर मध्ये प्रेझेंट असलेला हार्टवूड. तो काय करतो, त्या स्टेमला सपोर्ट देण्याचं काम करतो, मेकॅनिकल सपोर्ट देतो. दिस इज अबाउट द हार्टवूड. याला आपण काय म्हणतो, हार्टवूड. पुढे जाऊया आपण आता सॅपवूड कडे. सॅपवूड इज द पेरिफेरल, विरुद्ध जा त्याच्या. जर सेकंडरी हार्टवूड जर सेंट्रल असेल तर सॅपवूड कसं असेल, पेरिफेरल असेल. ऑफ रिजन, पेरिफेरल रिजन ऑफ सेकंडरी झायलेम.
हा पेरिफेरल रिजन ऑफ सेकंडरी झायलेम आहे. तो सेंट्रल रिजन ऑफ सेकंडरी झायलेम होता, हा पेरिफेरल रिजन ऑफ सेकंडरी झायलेम आहे. इट इज लिव्हिंग अँड लाइटर इन कलर. तो कसा आहे? लिव्हिंग आहे. हार्टवूड डेड होता, ठीक आहे, हा लिव्हिंग आहे. हार्टवूड डार्क होता, हा लाइटर आहे. फंक्शन काय? इट इज इन्व्हॉल्ड इन कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट टू लीफ. काय फंक्शन आहे? कारण याचं व्हेसल्स या ठिकाणी वाईड आहेत, प्रेझेंट आहेत, लिव्हिंग आहेत, आणि त्याच्यामुळे काय होतं? हे कंडक्शन करतं वॉटर आणि मिनरल्सला रूट टू लीफ या पद्धतीने. ठीक आहे, इन्व्हॉल्व इन द कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट टू लीफ. दिस इज अबाउट द सॅपवूड. समजलंय सॅपवूड सगळ्यांना? आर यू ऑल अंडरस्टँड सॅपवूड? Yes, sir. व्हेरी गुड. हो सर. आता याच्यातला जो पुढचा पार्ट आहे दॅट इज अन कॉर्क कॅम्बियम. ठीक आहे, तर कॉर्क कॅम्बियम काय आहे? ऍक्च्युली काय आहे हेच विचारलं तर जास्त त्याच्या डेप्थमध्ये विचारलं जात नाही, पण मी सगळे पॉईंट या ठिकाणी घेईल. ठीक आहे, मग कॉर्क कॅम्बियम तुम्हाला इथं जितका पार्ट सेपरेट करून दिलेला आहे पहा, इथं स्टेम मधून पार्ट सेपरेट केला आहे, दिसतोय तुम्हाला समोर सगळ्यांना? त्याचे 4 लेअर दाखवलेत पहा, त्याचे 4 लेअर दाखवले. सर्वात बाहेर काय? कॉर्क आहे. ठीक आहे, त्यालाच एक थिन लेअर आहे दॅट इज कॉर्क कॅम्बियम. त्यालाच थिन लेअर आहे कॉर्क कॅम्बियम. त्या व्यतिरिक्त बाकीचे जे 3 लेअर आहेत ना, तर ते आहेत लिव्हिंग फ्लोएम. त्याला आपण काय म्हणतो? लिव्हिंग फ्लोएम. तसं तुमचा जो बार्क आणि बार्क पासून पुढचा सगळा पार्ट जो आहे तो काय आहे? दॅट इज ए फ्लोएम. आतापर्यंत आपण हार्टवूड आणि सॅपवूड जो बघितलेला आहे तो कशाचा बघितलाय? तर आपण तो झायलेमचा पाहिलाय. हा ग्रीन पार्ट तुम्हाला जो दिसतोय, तर त्या ग्रीन पार्टच्या आतला भाग, हा ग्रीन पार्ट झायलेम व्हस्क्युलर कॅम्बियम आहे, त्याच्या आतमधला पार्ट हा पूर्ण दिस इज अ सॅपवूड. परत त्याच्या पुढचा हा जो आहे पूर्ण तुमचा हार्टवूड, हा पूर्ण काय आहे? झायलेम. हा काय आहे? पूर्ण तुमचा झायलेम आहे. या ग्रीन पार्टच्या पुढचा पार्ट, हा ग्रीन पार्ट दिसतोय, त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे टुवर्ड्स दी बार्क, तर त्याला आपण म्हणतो फ्लोएम. यापैकी फक्त हा इतका पार्ट ज्याला मी स्टार करतोय, हा इतका पार्ट जो आहे तो लिव्हिंग फ्लोएम आहे. बाकीचा पुढचा जो पार्ट आहे तो डेड फ्लोएम आहे. आणि म्हणूनच तुम्हाला मोठमोठ्या ट्रीज मध्ये बाहेरचा पार्ट हा फाटलेला दिसतो. बरोबर पाहिलाय तुम्ही? बाहेरचा sir. पार्ट जो काय आहे तो Yes, कसा sir. दिसतो? फाटलेला sir. दिसतो. कारण काय? कारण तो डेड आहे. ठीक आहे, आणि त्या पार्टला आपण म्हणतो कॉर्क कॅम्बियम. दॅट पार्ट इज कॉल्ड एज द कॉर्क कॅम्बियम, ज्याला दुसरं नाव आहे पेरिडम. दॅट इज द नेक्स्ट अदर नेम इज ए पेरिडम. ठीक आहे, चला मग आता याचे आपण पॉइंट्स पाहूया. ऍज द स्टेम कंटिन्यूज टू इन्क्रीज इन गर्थ, जसं स्टेम गर्थ इन्क्रीज करतं, गर्थ इन्क्रीज करणं म्हणजे समजतं ना तुम्हाला? आधी असं Diameter. होतं, आता असं झालं, परत असं झालं, म्हणजे त्याचं डायमीटर काय होतोय? वाढतोय. ठीक आहे, जसं गर्थ इन्क्रीज होत जातं ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ व्हस्क्युलर कॅम्बियम, द आउटर कॉर्टिकल अँड एपिडर्मिस लेअर गेट ब्रोकन. बाहेरचं कॉर्टिक्युलर आणि एपिडर्मल लेअर काय होतो? ब्रेक होतो. ठीक आहे, दॅट ब्रोकन इट इज टू बी रिप्लेस्ड टू प्रोव्हाइड न्यू प्रोटेक्टिव्ह सेल लेअर. का ब्रेक होतो? कारण नवीन प्रोटेक्टिव्ह सेल लेअर तयार करायचा आहे. इट इज टू बी रिप्लेस्ड टू प्रोव्हाइड न्यू प्रोटेक्टिव्ह सेल लेअर, म्हणून तो ब्रोक होतो. हेन्स अनादर मेरिस्टेमॅटिक टिश्यू कॉल्ड, म्हणून अशा वेळेस दुसरं मेरिस्टेमॅटिक टिश्यू तयार होतो दॅट इज कॉल्ड एज द कॉर्क कॅम्बियम. काय म्हणतात त्याला? दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉर्क कॅम्बियम. दॅट कॉर्क कॅम्बियम इज कॉल्ड ॲज फेलोजन. त्या कॉर्क कॅम्बियमला काय म्हणतात? फेलोजन. ठीक आहे, डेव्हलप्स युजली इन दी कॉर्टेक्स. कॉर्टेक्स म्हणजे तुम्हाला बाहेरचा लेअर माहित आहे आणि ते तुम्हाला दाखवलेलं पण आहे अनाटॉमी मध्ये. काय होईल? जेव्हा ब्रेक होईल बाहेरचा लेअर, तेव्हा काय होईल? त्याला रिप्लेस केलं जाईल प्रोटेक्टिव्ह सेल लेअरनं. मग रिप्लेस करण्यासाठी त्या ठिकाणी मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी होते दुसरा टिश्यू ज्याला आपण कॉर्क कॅम्बियम म्हणतो, आणि हा कॉर्क कॅम्बियम पुढे काय करतो? बार्क तयार करतो किंवा बाहेरचा लेअर तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. समजतोय कॉर्क कॅम्बियम तुम्हाला? आणि sir. बाहेरचा लेअर कसा तयार होतो हेही समजतंय? सर. Yes, sir. Yes, sir. चला आता फेलोजन तुम्हाला कळलं. फेलोजन काय आहे? तर कॉर्क कॅम्बियम आहे. ठीक आहे, मग फेलोजन इज ए कपल ऑफ लेयर्स थिक. फेलोजन हा सिंगल लेअरचा नसतो,
तर एकापेक्षा जास्त लेअरचा असतो. इट इज मेड अप ऑफ नॅरो थिन वॉल्ड नियरली रेक्टँग्युलर सेल्स. कसं तयार झालाय तो? नॅरो म्हणजे ज्याची कॅव्हिटी कमी असते, थिन वॉल्ड ज्याचा वॉल थिन असतो, नियरली रेक्टँग्युलर ज्याचं शेप जो आहे तो रेक्टँग्युलर असतो. तर अशा प्रकारचे जे सेल्स आहेत, हे सेल्स या फेलोजन मध्ये काय असतात? प्रेझेंट असतात. फेलोजन कट ऑफ सेल्स ऑन बोथ साइड. फेलोजन दोन्ही साइडने सेल काय करतो? कट ऑफ करतो. म्हणजे हा जर तुमचा फेलोजन असेल तर हा बाहेरच्या साईडला आणि आतल्या साईडला दोन्ही साईडला तो काय करतो? सेल्स कट ऑफ करतो. ठीक आहे. मग कट ऑफ करून काय करेल? दी आउटर सेल डिफरन्शिएट इनटू कॉर्क. ध्यानात ठेवा, बाहेरचं सेल कशामध्ये डिफरन्शिएट होतो? कॉर्क मध्ये. दिसतंय तुम्हाला इथं. आउटर सेल डिफरन्शिएट इनटू दी कॉर्क दॅट इज बी कॉल्ड फेलेम. यावरती प्रश्न विचारला खालीलपैकी कोणतं फेलेम आहे? तर कॉर्क इज द फेलेम. ठीक आहे. आणि इनर सेल्स डिफरन्शिएट इनटू कॉर्टेक्स दॅट इज सेकंडरी कॉर्टेक्स कॉल्ड एज द फेलोडर्म. दिसतंय तुम्हाला इथं? फेलोडर्म हा आउटर साइडला तो काय करतो? आउटर साइडला तो कॉर्क तयार करतो, ज्याला आपण फेलेम म्हटलं. ठीक आहे. आणि इनर साइडला म्हणजे आतल्या बाजूला तो काय करतो? आतल्या बाजूला म्हणजे हा लेअर, हा तुम्हाला दिसतोय. आतल्या बाजूला जेव्हा तो डेव्हलप होतो, डिफरन्शिएट होतो, तेव्हा तो काय तयार करतो? सेकंडरी कॉर्टेक्स. दॅट इज बी कॉल्ड फेलोडर्म. त्याला आपण काय म्हणतो? फेलोडर्म. ठीक आहे. म्हणजे तुमचा पेरिडर्म, ध्यानात ठेवा, समजा हा तुमचा पेरिडर्म आहे, दिस इज युअर पेरिडर्म. हा पेरिडर्म आउटसाइडला जेव्हा डिफरन्शिएट होईल तर या आउटसाइडला तयार झालेल्या लेअर असते तो कॉर्क. दॅट इज अ कॉर्क म्हणजे फेलेम. आणि जेव्हा इनर साइडला तो डिफरन्शिएट होतो या पद्धतीने. ठीक आहे. हा तुमचा मेन होता लेअर, त्याला थोडं डार्क करतो. सेकंडरी कॉर्क फेलोडर्म. हा तुमचा मेन लेअर होता, ज्याला आपण काय म्हटलं होतं? पेरिडर्म. म्हणजे तुमचं कॉर्क कॅम्बियम. ठीक आहे. आउटर साइडला त्याने तयार इनर साइडला त्याने काय तयार केलं? तर दॅट इज ए फेलोडर्म. दिस इज कॉल्ड ॲज फेलोडर्म which is called as the secondary cortex. ठीक आहे. The cells of secondary cortex are parenchymatous. ध्यान ठेवा, सेकंडरी कॉर्टेक्स चे जे सेल्स असतात ते कसे असतात? पॅरेन्कायमॅटस असतात. The cells of secondary cortex are parenchymatous. समजलं इथपर्यंत तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes. Yes. Yes, sir. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सगळं असेल. नाउ द कॉर्क इज impervious टू वॉटर ड्यू टू सुबेरिन. impervious म्हणजे नॉट परमिएबल और नॉन परमिएबल. कसा आहे तो? नॉन परमिएबल. द कॉर्क इज impervious टू वॉटर ड्यू टू सुबेरिन. तुम्हाला माहित आहे सुबेरिन काय आहे? सुबेरिन, चला बोला, व्हॉट इज द सुबेरिन? Lipid layer. वॅक्सी लेअर और वॅक्सी कोटिंग कुठे असतं? एंडोडर्मला. बरोबर. डिपोजिशन ऑफ Yes, sir. सुबेरिन इन दी सेल वॉल. इथं पण काय होतं? इथं पण सेल वॉल मध्ये सुबेरिन डिपॉझिट झालेला आहे. कॉर्क इज impervious टू वॉटर ड्यू टू. ठीक आहे. म्हणून ध्यानात ठेवा, तुमचा जो कॉर्क किंवा बार जो एरिया आहे ना, त्या एरियामध्ये जात नाही, फक्त या एरियामध्ये वॉटर कंडक्शन होतं. एवढा एरिया जो मी तुम्हाला आता डार्क कलरने दाखवलं, तेवढ्याच एरियामध्ये काय केलं जातं? वॉटर कंडक्शन केलं जातं. ठीक आहे. ड्यू टू ऍक्टिव्हिटी ऑफ. ठीक आहे. पुढे फेलोजन, फेलेम अँड फेलोडर्म. समजलंय तुम्हाला काय आहे तिन्ही पण? फेलोजन, फेलेम आणि फेलोडर्म आर कनेक्ट
कलेक्टिव्हली नोन ॲज पेरिडम. फेलोजन, फेलेम आणि फेलोडम. मधला फेलोजन, बाहेरच्या साईडला फेलोडम आणि आतल्या साईडला फेलेम. नाही, आतल्या साईडला फेलोडम आणि बाहेरच्या साईडला फेलेम. ठीक आहे. तिन्ही लेअर मिळून काय म्हटलं जातं त्याला आपण पेरिडम. वी कॉल इट पेरिडम. ठीक आहे, समजतंय. ड्यू टू activity of cork cambium, pressure build up on the remaining layers peripheral to phelogen and ultimately these layer die and slough off. का बाहेरचा लेअर डाय होतो आणि का बाहेरच्या लेअर मध्ये असं गॅप फॉर्म होतो, याच्या मागचं कारण इथे दिलंय. काय कारण आहे? ड्यू टू ऍक्टिव्हिटी ऑफ कॉर्क कॅम्बियम, प्रेशर बिल्ड अप ऑन दी रिमेनिंग लेअर. बाहेरच्या लेअर वरती काय होतं? प्रेशर तयार होतो. मग बाकीच्या लेअर पासून तर फेलोजन पर्यंत म्हणजे बाहेरच्या लेअर पर्यंत प्रेशर तयार होतो आणि अल्टिमेटली दिस लेअर डाय. आणि म्हणून तो लेअर काय होतो? डाय. म्हणून हा कम्प्लीट लेअर ब्राऊन कलरचा दाखवलाय कारण तो डेड झालेला आहे. ठीक आहे. अँड स्लफ ऑफ, तो खाली पडू शकतो. त्याच्यामुळे कितीतरी प्लांट मध्ये तुम्ही पाहता ज्यांचे स्टेम मोठे असतात, जाड असतात, त्याच्यामध्ये काय होतं? बाहेरचा लेअर पडून जातो किंवा ब्रेक होतो. ठीक आहे. त्याच्या मागचा हा कारण आहे जो या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. Now the bark. Bark is a non-technical term that refers to all tissues, peridum and secondary phloem. Bark काय येतं? Bark तो complete part येतो. ठीक आहे. ज्याच्यामध्ये काय काय येतं? तुमचं पेरिडम आणि सेकंडरी फ्लोएम येतं. नॉन टेक्निकल टर्म आहे. नॉन टेक्निकल टर्म म्हणजे स्पेसिफिकली तुम्ही एकाला बोलू शकत नाही म्हणून तो नॉन टेक्निकल टर्म आहे. तर त्याच्यामध्ये काय काय येतं? पेरिडम आणि सेकंडरी फ्लोएम. एक्सटेरियर टू दी वस्क्युलर कॅम्बियम म्हणजे तुम्ही हा वस्क्युलर कॅम्बियमला सोडला आणि तो हा पूर्ण पार्ट जर तुम्ही घेतला तर दिस इज युअर बार्क. तो काय आहे? तुमचा बार्क आहे. ठीक आहे. अर्ली सॉफ्ट बार्क, याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, अर्ली सॉफ्ट बार्क आणि लेट हार्ड बार्क. अर्ली सॉफ्ट बार्क इज प्रेझेंट इन द सीझन. इट फॉर्म्ड अर्ली इन द सीझन. सीझन मध्ये सुरुवातीला तयार होतात. ठीक आहे. आणि लेट हार्ड बार्क इज फॉर्म टुवर्ड्स एंड ऑफ सीझन. सीझनच्या एंडला हार्ड बार्क तयार केलं जातं. ध्यानात ठेवा, कोणत्याही सीझनच्या सुरुवातीला अर्ली बार्क फॉर्म केला जातो आणि कोणत्याही सीझनच्या एंडला लेट बार्क तयार केलं जातं, ज्याला आपण हार्ड बार्क म्हणतो. असं आहे सॉफ्ट आणि हार्ड बार्क. नाव द लेंटिसेल्स. बार्क मधून बाहेर जो तुम्हाला गॅप दिसतो, बार्क मधून बाहेर जो तुम्हाला गॅप दिसतो त्या गॅपला आपण म्हणतो लेंटिसेल्स. त्या गॅपला आपण काय म्हणतो? लेंटिसेल्स. म्हणजे एक प्रकारे पोर, म्हणजे स्टेमला बाहेरून जे पोर्स दिसतात तुम्हाला, होल्स दिसतात, तर त्यांना आपण काय म्हणतो? दॅट इज वी कॉल द लेंटिसेल्स. पण लेंटिसेल्स तयार व्हायला हा पूर्ण स्ट्रक्चर आहे पहा. सेकंडरी कॉर्टेक्स पासून कॉर्क कॅम्बियम तुम्हाला दिसतोय पहा, सेकंडरी कॉर्टेक्स दिसतोय, कॉर्क कॅम्बियम दिसतोय, कॉम्प्लिमेंटरी सेल्स दिसतात आणि एपिडर्मिस दिसतोय. पण एवढ्या एरियामध्ये एपिडर्मिस ब्रेक झालाय आणि हा पार्ट काय झालाय? पोरस झालाय. दिस पार्ट बिकम पोरस. ठीक आहे. दॅट इज ए लेंटिसेल. मग लेंटिसेल काय आहे? ऍट सर्टन रिजन, काही रिजन वरती, ऍट सर्टन रिजन्स फेलोजन कट ऑफ क्लोजली अरेंज्ड पॅरेन्कायमेटस सेल्स ऑन आउटर साइड. फेलोजन काय करतं? जे काही पॅरेन्कायमेटस सेल्स आहेत जे क्लोजली अरेंज्ड आहे त्याचं काय करतो? कट ऑफ करतो. ठीक आहे. दीज सेल्स, हे जे सेल्स असते, दीज सेल्स रप्चर एपिडर्मिस, ते बाहेर एपिडर्मिसला रप्चर करतं, फॉर्मिंग ए लेन्स शेप्ड ओपनिंग. ज्याच्यामुळे काय होतं? लेन्स सारखी ओपनिंग त्या ठिकाणी फॉर्म केली जाते. दॅट ओपनिंग इज कॉल्ड ऍज द लेंटिसेल्स. त्या ओपनिंगला आपण लेंटिसेल्स म्हणतो. हे लेंटिसेल काही प्रमाणामध्ये गॅसेस एक्सचेंजच्या कामी येतं, जसं स्टोमॅटा येतं. काही प्रमाणामध्ये ट्रान्सपिरेशन करतं जसं स्टोमॅटा करतो, परंतु खूप कमी प्रमाण आहे. कारण मोस्ट ऑफ दी ट्रान्सपिरेशन जे होतं, मोस्ट ऑफ द ट्रान्सपिरेशन जे केलं जातं इट इज बाय स्टोमॅटो. म्हणजे 80 to 85% ट्रान्सपिरेशन स्टोमॅटा थ्रू होतं. लेंटिसेल्स कमी आहे, 2 to 3%. ठीक आहे, पण आहे. ठीक आहे. दे ऑकर्स इन मोस्ट वुडी ट्रीज. कुठे भेटतील लेंटिसेल्स तुम्हाला? लेंटिसेल्स वुडी ट्रीज मध्ये फॉर्म होतात. ध्यानात ठेवा, लेंटिसेल्स कसे तयार होतात? लेंटिसेल्स कसे तयार होतात? तर फेलोजन काय करतं? जे काही पॅरेन्कायमेटस सेल्स असतात आउटर साइडला त्याला कट ऑफ करतो.
त्याला जेव्हा कट ऑफ करतो तर तेव्हा इपिडर्मिस आपोआपच रप्चर होतो. जेव्हा एपिडर्मिस रप्चर होईल, कट ऑफ करणे म्हणजे नवीन सेल्स तयार होणे ध्यानात ठेवा. कॉर कॅम्बियम तुमचं फेलोजनचं काम करतो. इथे कॉम्प्लिमेंटरी सेल्स तयार झाल्यात, नवीन सेल्स. हे नवीन सेल आल्या कारणाने जागा तिथं आधी नव्हती, म्हणून नवीन सेल्स आल्या कारणाने एपिडर्मिस फाटतो. हा जो एपिडर्मिस आहे तो काय होतो, फाटतो म्हणजे सेल्स काय होतो, तो ब्रेक होतो, ओपन होतो, ज्याच्यामुळे हा लेन शेप स्ट्रक्चर तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो, लेंटिसेल्स. ठीक आहे. आणि हे कोणामध्ये भेटेल तर वुडी ट्रीज मध्ये भेटेल. फंक्शन काय आहे याचं, लेंटिसेल्स परमिट गॅस एक्सचेंज ऑफ बिटवीन द आउटर ऍटमॉस्फिअर अँड द इंटरनल टिश्यू ऑफ द स्टेम. मी तुम्हाला सांगितलं की जसं स्टोमॅटो गॅसेस एक्सचेंज करतो तसं लेंटिसेल्स सुद्धा गॅसेस एक्सचेंजच्या कामी येतात. ठीक आहे, समजतं इथपर्यंत तुम्हाला? क्लिअर सर. Yes, sir. Yes, sir. सेकंडरी ग्रोथ इन रूट. आतापर्यंत आपण सेकंडरी ग्रोथ कशामध्ये बघितलं, तर आपण सेकंडरी ग्रोथ जे बघितलं ते स्टेम मध्ये बघितलं. आता रूट मध्ये सेकंडरी ग्रोथ कशी होईल, तसं ग्रोथ सेकंडरी ग्रोथ जी आहे रूट मध्ये पण त्याच पद्धतीने जसं स्टेम मध्ये पण काही डिफरन्स आहे. काही डिफरन्स पहा. इन डायकॉट रूट व्हस्क्युलर कॅम्बियम इज कम्प्लिटली सेकंडरी इन ओरिजिन. व्हस्क्युलर कॅम्बियम कशी आहे, कम्प्लिटली सेकंडरी इन ओरिजिन. ठीक आहे. इट ओरिजिनेट फ्रॉम द टिश्यू लोकेटेड जस्ट बिलो द फ्लोएम बंडल. ज्या ठिकाणी फ्लोएम प्रेझेंट असतो बरोबर त्याच्या खाली. ध्यानात ठेवा, रूट मध्ये का थोडंसं डिफरन्स आहे, कारण रूट मध्ये रॅडियली अरेंज आहे तुमचे व्हस्क्युलर बंडल. माहिती आहे ना, फ्लोएम झाले या पद्धतीने रॅडियली अरेंज आहेत व्हस्क्युलर बंडल, आणि म्हणूनच यांच्यामध्ये थोडंसं डिफरन्स आपल्याला भेटतं. तर इथं जो व्हस्क्युलर कॅम्बियम आहे तो कुठे आहे, ओरिजिनेट फ्रॉम द टिश्यू लोकेटेड जस्ट बिलो द फ्लोएम बंडल, ए पोर्शन ऑफ पेरिसायकल, म्हणजे पेरिसायकल कडे, अबो द प्रोटोझायलेम, फॉर्मिंग ए कम्प्लीट अँड कंटिन्युअस वेव्ही रिंग. जे काय करतं, कम्प्लीट आणि कंटिन्युअस वेव्ही रिंग तो काय करतो, इथे फॉर्म करतो. पहा इथे कॅम्बियम रिंग दिसते तुम्हाला फिगर मध्ये, दोन्ही ठिकाणी कॅम्बियम रिंग दाखवले, वेव्ही रिंग दिले, कारण हे व्हस्क्युलर बंडल असे अरेंज असल्या कारणानं ही रिंग अशी तयार होते. पहा अशी, अशा पद्धतीने तयार होते, त्याला आपण वेव्ही रिंग म्हणतो. ठीक आहे, समजतंय? या पद्धतीची रिंग तयार होते. इट लेटर बिकम सर्क्युलर, म्हणजे पुढे जाऊन नंतर ते काय होतं, आफ्टर दॅट इट विल बी सर्क्युलर. नंतर काय होईल, ती सर्क्युलर होईल. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसतंय पहा सर्क्युलर रिंग. फर्दर इव्हेंट आर सिमिलर टू दोज ऑफ डायकॉट स्टेम. आणि तिथून पुढे म्हणजे इथं काय डिफरन्स आहे, तर आधी वेव्ही रिंग फॉर्म होईल, नंतर सर्क्युलर, आणि याच्यानंतर बाकीचे सगळे इव्हेंट जसं आपण स्टेम मध्ये पाहिलं तसं इथं होईल. म्हणजे बाकीचं पाहण्याची गरज नाही. एवढंच एक डिफरन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की इथं वेव्ही रिंग जे आहे आधी फॉर्म होते आणि मग नंतर सर्क्युलर रिंग. आणि वेव्ही रिंग का फॉर्म होते, कारण झायलेम आणि फ्लोएम हे अल्टरनेटली अरेंज्ड आहेत, म्हणजेच रॅडियली अरेंज्ड आहेत. ठीक आहे. सेकंडरी ग्रोथ ऑल्सो ऑकर्स इन स्टेम अँड रूट ऑफ जिम्नोस्पर्म. ध्यानात ठेवा, स्टेम आणि जिम्नोस्पर्म मध्ये सुद्धा सेकंडरी ग्रोथ आपल्याला पाहायला भेटतं. अभय त्रिभन, स्क्रीनवरती हात फिरवू नकोस. आवाज येतोय अभय त्रिभन तुला? स्क्रीनवरती हात फिरवू नकोस. ठीक आहे. तर सेकंडरी ग्रोथ ऑल्सो ऑकर्स इन द स्टेम अँड रूट ऑफ जिम्नोस्पर्म. सेकंडरी ग्रोथ जिम्नोस्पर्मच्या स्टेम आणि रूट मध्ये पण भेटतं. सेकंडरी ग्रोथ डज नॉट ऑकर्स इन द मोनोकॉट. सेकंडरी ग्रोथ मोनोकॉट मध्ये भेटत नाही. जर भेटत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, चला बोला. जर मोनोकॉट मध्ये सेकंडरी ग्रोथ सारखं नेचर भेटत असेल त्याला आपण काय म्हणतो, चला गिव्ह मी आन्सर फास्ट. व्हॉट वी कॉल्ड इट, चला कोण बोलू शकतं? Anomalous behavior. व्हेरी गुड. अनामोलस बिहेवियर काय म्हणतो आपण त्याला? अनामोलस बिहेवियर. जर मोनोकॉट मध्ये सेकंडरी डेव्हलपमेंट सारखं नेचर तुम्हाला पाहायला भेटत असेल त्याला आपण काय म्हणतो, अनामोलस बिहेवियर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा सगळा कोकोनट स्टीम मध्ये असतं. काय झालं, कोकोनट स्टीम मध्ये असतं. हा बरोबर, एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे मी. मला तर जास्त एक्सप्लेन करायचं नव्हतं म्हणून मी इथेच थांबलोय. ठीक आहे. तर अनामोलस बिहेवियर तुम्हाला त्यामध्ये सापडेल. तर अशा पद्धतीने आपला हा पार्ट पूर्ण झालेला आहे. म्हणजे हा चॅप्टर आपल्या इथं काय झालंय, पूर्ण झालंय. तसं मला असं वाटतं